नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. मागील भागामध्ये म्हणजे 9व्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं, बिंबिसार राजा गौतमाला समजावण्याचे प्रयत्न करतो आणि सिद्धार्थ गौतम बिंबिसाराला उत्तर देतो. त्याचा उत्तरार्ध आपण बघितला. त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्या युद्धाला विरोध म्हणून परिव्रज्या स्वीकारली होती, नंतर ते युद्धच झालं नाही. शाक्य आणि कोळी यांचं युद्ध थांबलं. त्यांच्यामध्ये शांततेचा करार झाला. ही शांततेची वार्ता गौतमाला समजली आणि त्यानंतर गौतमापुढे नवीन समस्या निर्माण झाली. ज्या अर्थी युद्ध झाले नाही, ज्या युद्धाला आपण विरोध म्हणून परिव्रज्या स्वीकारली होती, ते युद्धच झालं नाही. अशा प्रसंगी आता आपली परिव्रज्या सुरू ठेवायची की पुन्हा घरी जायचं? आणि सिद्धार्थ गौतम आपली परिव्रज्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतो. आता बघूया त्यापुढील. मित्रांनो, स्वागत आहे आपले 10व्या एपिसोडमध्ये. तुम्ही बघत आहात जोशाबा यूट्यूब चॅनल. माझे नाव आहे सुमेध शिरसाट. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड प्रथम भाग 3. यामध्ये आपण बघूया भृगु ऋषींच्या आश्रमात सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास, समाधी मार्गाचे शिक्षण, वैराग्याची कसोटी आणि वैराग्याचा त्याग. भृगु ऋषींच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. इतर मार्ग अनुसरून बघण्याच्या इच्छेने गौतमाने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी राजगृह सोडले. मार्गात त्याने भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. सरपण म्हणजे इंधन. इंधनासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी म्हणजे आश्रमात राहणारे ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. कुशाचे गवत म्हणजे काय? कुशाचे गवत हा गवताचा एक प्रकार आहे. याला पांढरे तुरे येतात. हे गवत अनेक वर्ष जगते आणि या गवतालाच दर्भ असेही म्हणतात. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. ते आश्रमवासी कसे होते? तपस्येत अग्रगण्य होते. तपस्या म्हणजे मनशुद्धी किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठी किंवा एखाद्या इच्छित ध्येयासाठी व्रत करणे, ध्यानस्थ बसणे म्हणजे तपस्या. अशा तपस्येत अग्रगण्य म्हणजे पुढे असलेले बुद्धिमान आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. ते पर्णकुटीत गेले नाहीत. पर्णकुटी म्हणजे झाडांच्या फांद्या आणि पानांनी बनवलेली झोपडी. ते आपल्या झोपडीत गेले नाहीत. ते गौतमाला पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने मोक्ष या शब्दाचा अर्थ तसा कठीण आहे, परंतु सोप्या भाषेत मोक्ष म्हणजे काय हे सांगायचे म्हणजे पुनर्जन्म किंवा संसारापासून मुक्ती, सांसारिक दुःखापासून मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्षाची इच्छा असणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने, सुज्ञ म्हणजे
शहाण्या हुशार सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. तो आश्रम तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला होता. तपस्वी म्हणजे तपस्या करणारा, आणि तपस्या म्हणजे काय ते आपण बघितलं अगोदर. अशा तपस्व्यांनी तो आश्रम भरलेला होता, आणि तो आश्रम पाहिल्यावर सिद्धार्थ पलीकडे गेला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने, सौजन्यशील म्हणजे विनयाने वागणारा, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा म्हणजे सौजन्यशील. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. पवित्र तपोवनात, तपोवन म्हणजे तपस्वी जेथे तपस्या करतात ते वन म्हणजे तपोवन. त्या पवित्र तपोवनात तपस्यांनी चालवलेल्या तपश्चर्येचे, तपश्चर्या म्हणजे काय, मनशुद्धी किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जाणारे आचरण, म्हणजेच तपश्चर्या आणि तपस्या हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. त्या तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार सिद्धार्थ गौतमाने प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगुऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार आणि त्यांची फले समजावून सांगितली. भृगुऋषी कसे होते? तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेले होते. तंत्र म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टेक्निक म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणायचं, ठराविक कार्यपद्धती. म्हणजेच तपश्चर्येची ठराविक कार्यपद्धती जी होती ती भृगुऋषींनी आत्मसात केली होती. म्हणजेच भृगुऋषींनी तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेले होते. अशा भृगुऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे सर्व निरनिराळे प्रकार आणि त्यांची फले, फले म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये आउटपुट म्हणतो, म्हणजेच फळ, त्यांची फले भृगुऋषींनी गौतमाला समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय. जे साधू तपस्वी आहेत, जे तपस्या करणारे आहेत, त्यांचं अन्न कोणतं आहे? पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र ग्रंथात सांगितलेले. पवित्र ग्रंथांमध्ये हेच अन्न सांगितलं आहे. कोणासाठी? साधू तपस्व्यांसाठी. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. साधू तपस्व्यांसाठी अन्न जरी हे सांगितलेलं आहे तरी तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात. गुजराण करतात म्हणजे पोट भरतात. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांची वारुळेच झाली आहेत. म्हणजे हे तपस्वी असे शरीरानं पोकळ झालेले आहेत, मुंग्यांच्या वारुळांसारखे. दुसरे काही जण महत्प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात. महत्प्रयास म्हणजे मोठे प्रयत्न किंवा खूप प्रयत्न, म्हणजे मोठ्या प्रयत्नाने, खूप प्रयत्नाने काही जण दगड खाऊन आपली भूक भागवितात. तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले अन्न खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला 2दा अर्घ्य अर्पण करतात. जटांचे भारे, असे काही जण आहेत की जे आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून ठेवतात. जटा म्हणजे काय? जटा म्हणजे केस न विंचरल्यामुळे एकास एक चिटकलेले केस किंवा गुंतलेले केस. अशा ज्या जटा आहेत त्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून ठेवतात आणि ते पाण्याने भिजवून स्तोत्रे गाऊन, स्तोत्रे म्हणजे देवतांचे लयबद्ध शब्दामध्ये केलेले गुणगान, असे गुणगानाचे गाणे गाऊन अग्नीला 2दा अर्घ्य अर्पण करतात. अर्घ्य म्हणजे
ओंजळीतून पाणी वाहणे. काही लोक सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करतात, ओंजळीत पाणी घेऊन सूर्याकडे पाहतात आणि सूर्याला नमस्कार करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात, त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्येने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. म्हणजे तुमची तपश्चर्या जर उच्च प्रतीची असेल तर अशा उच्च तपश्चर्येने तुम्हाला स्वर्ग मिळतो, स्वर्गाची प्राप्ती होते. आणि तपश्चर्या जर कमी प्रतीची असेल, तपश्चर्येचा दर्जा जर कमी असेल तर अशा तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. आज जे दुःख मार्ग अनुसरतात, दुःखाचा मार्ग अनुसरतात, आज जे दुःख भोगतात त्यांनाच शेवटी सुखाची प्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. पुण्य कमावण्यासाठी दुःख सहन करणे आवश्यक आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे. स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून ही आपली तपश्चर्या आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. तुमची ही तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे, पण माझी इच्छा काय आहे? ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा. ऐहिक जीवन म्हणजे हे जीवन, सध्या आपण जे जीवन जगतो त्या जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. आणखी गौतमाने इच्छा सांगितली की सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. सांख्य तत्वज्ञान हे प्राचीन भारतातील एक तत्वज्ञान होते. त्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा आणि स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे. समाधी म्हणजे ध्यानधारणेच्या उच्च अवस्थेला समाधी म्हणतात. अशा ध्यानधारणेच्या उच्च अवस्थेचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत, माझा प्रश्न म्हणजे ऐहिक जीवनातील दुःख, या दुःखावर काही उपाय सापडतो का, त्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला. तुम्ही तपश्चर्येमध्ये गुंतलेले असताना मला आश्रय दिला म्हणजे मला सहारा दिला व आत्यंतिक दया दाखवली. आत्यंतिक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, हिंदीमध्ये ज्याला आपण बेहद म्हणतो, बेहद आत्यंतिक दया दाखवली. परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो, म्हणजे तुम्हाला सोडून मला दूर जायचे आहे असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना म्हणजे जवळच्या नातेवाईकांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. श्रेष्ठ म्हणजे पदामध्ये वरचढ किंवा मोठे असण्याची अवस्था, याला श्रेष्ठ म्हणतात. तुम्ही असे श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलार कलाम मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. सांख्य तत्वज्ञान आणि समाधी मार्ग या विषयांवर
ज्यांचे प्रभुत्व आहे, प्रभुत्व म्हणजे कौशल्य आहे किंवा ते एक्सपर्ट आहेत, या विषयामध्ये ते एक्सपर्ट आहेत, त्या आलार कलाम मुनींकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्याचा निश्चय पाहून, त्याचा निर्धार पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झालेला आहेस. प्रेरित म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, इन्स्पायर. तू इन्स्पायर झालेला आहेस, तुला प्रेरणा मिळत आहे, तू खरोखर शूर आहेस. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल, जे तू बोललास, जे तू सांगतोस तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल, तेच तुझे ध्येय असेल, तर तू ताबडतोब विंध्य कोष्टास जा. विंध्य कोष्ट, विंध्य म्हणजे विंध्य नावाचा पर्वत आहे आणि कोष्ट म्हणजे पोट. पोट म्हणजेच विंध्य पर्वताच्या मध्यभागी, म्हणजेच तू विंध्य पर्वताच्या मध्यभागी जा. आलार कलाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे. शाश्वत म्हणजे चिरकाल जे टिकणारे आहे, अशा आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. म्हणजेच जे उद्दिष्ट तू बोलून दाखविले आहे ते उद्दिष्ट तुझे त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले. पुढे बघूया सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषींचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनींचे वस्तीस्थान शोधायला निघाला. आलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होते. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलार कलामांकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल. माझा सिद्धांत तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात, अगदी कमी दिवसात आकलन आणि ज्ञान होऊन आत्मसात करता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. त्या सिद्धांतानुसार वागणूकसुद्धा करता येईल. खरोखरच हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस. उच्चतम म्हणजे उंचात उंच, हायेस्ट. हे उच्चतम ज्ञान म्हणजेच हे हायेस्ट ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस. संपादण्यास म्हणजे काय? संपादन करणे म्हणजे स्वकष्टाने मिळवणे. हे ज्ञान स्वकष्टाने मिळवण्यास तू अगदी पात्र आहेस, तू अगदी योग्य आहेस. आलार कलाम मुनींचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो, अपरिपक्व म्हणजे अननुभवी, ज्याला अनुभव नाही असा, पोरकट किंवा इमॅच्युअर, जरी मी अनुभवी नसलो, अपरिपक्व असलो, तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात, पराकाष्ठेची म्हणजे पराकाष्ठा म्हणजे परिसीमा, टोकाच्या मर्यादेपर्यंत, म्हणजे ही जी टोकाच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात, तिच्यामुळे म्हणजे त्या दयेमुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे, म्हणजे मी पूर्णज्ञान मिळवलं आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय?
आलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, थोरवी म्हणजे मोठेपणा, म्हणजे तुझ्या मनाचा मोठेपणा, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची म्हणजे योग्यतेची कसोटी पाहण्यासाठी, कसोटी म्हणजे परीक्षा, म्हणजेच तुझ्या योग्यतेची परीक्षा पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे श्रोतृश्रेष्ठा, श्रोतृश्रेष्ठा म्हणजे श्रोत्यांमधील श्रेष्ठ, म्हणजेच ऐकणाऱ्यांमधील श्रेष्ठ. हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना, समारोप म्हणजे शेवट, आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानाची मूल तत्वे आहेत. मूल तत्वे म्हणजे मूळ तत्वे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स म्हणतो. ही आमच्या तत्वज्ञानाची मूल तत्वे आहेत, हे बेसिक कन्सेप्ट्स आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. त्या तत्वांचा, त्या मूल तत्वांचा सारांश मी तुला सांगितला आहे. आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची म्हणजेच समाधीची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती. जे ध्यान मार्गाचे 3 पंथ होते त्या तिन्ही पंथामध्ये एक गोष्ट समान होती, आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. ही गोष्ट तिन्ही पंथामध्ये कॉमन होती. एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. 3 पंथांपैकी एका पंथाने श्वास नियंत्रणाची आनापानसती नावाची पद्धत अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. या पद्धतीत म्हणजे प्राणायाम या पद्धतीमध्ये श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. एक म्हणजे श्वास आत घेणे, ज्याला पूरक म्हणतात. दुसरा श्वास रोखून धरणे, ज्याला कुंभक असे म्हणतात. आणि तिसरा म्हणजे श्वास बाहेर सोडणे, ज्याला रेचक म्हणतात. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. प्रभुत्व म्हणजे वर्चस्व, नैपुण्य, ज्याला इंग्लिशमध्ये डोमिनन्स असे म्हणतात. ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल आलार कलाम प्रसिद्ध होते. आलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कलामांनी उत्तर दिले. आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र, तंत्र म्हणजे टेक्निक किंवा विशिष्ट कार्यपद्धती त्याला शिकविले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्रांचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रांवर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले. आलार कलामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. योगी म्हणजे
योगाचे आचरण करणारा, आणि योग म्हणजे आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र, म्हणजेच आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र याचे आचरण करणारा त्याला योगी म्हणतात. उद्दक रामपुत्त असा योगी होता. या योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते, म्हणजे ज्या ध्यानतंत्राचा आलार कलामांनी शोध लावला होता, त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढल्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याची कोणाची? उद्दक रामपुत्ताची ख्याती होती. ख्याती म्हणजे प्रसिद्धी होती. आलार कलामांपेक्षा वरची एक पायरी त्याने शोधून काढली होती. त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न उद्दक रामपुत्ताला विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय? आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे कौशल देशापुरते मर्यादित होते. सिद्धार्थ गौतमाने ऐकले की मगध देशामध्ये त्याहीपेक्षा ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्यांनी विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावर आधारलेली होती, तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. म्हणजे मगध देशातील प्रक्रिया जी होती ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतमाने ज्या प्रक्रिया शिकल्या होत्या त्या प्रक्रिया म्हणजे श्वासोच्छवासावर नियंत्रणाच्या होत्या. आणि ही मगध देशातील जी नवीन प्रक्रिया होती ती श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. चित्त म्हणजे मन, मनाची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला, तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानांतून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती, दुःख निर्माण करणारी प्रक्रिया होती. तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते. पुढे बघूया वैराग्याची कसोटी. वैराग्य म्हणजे इहलोकापासून स्वर्गलोकांपर्यंत ज्या भोगाच्या सुखाच्या सर्व वस्तू आहेत त्यांचा त्याग करण्याची इच्छा म्हणजे वैराग्य. ज्या काही सुखाच्या किंवा भोगाच्या वस्तू असतील त्या सर्वांचा त्याग करण्याची इच्छा म्हणजे वैराग्य. गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती. म्हणजे सांख्य तत्वज्ञान आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, म्हणजे परीक्षा घेतली होती. परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी, म्हणजे त्या मार्गाची सुद्धा परीक्षा घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा.
म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. माणसाला ज्या विषयाचे ज्ञान असते त्या विषयावर माणूस अधिकारवाणीने बोलतो. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी म्हणजे राजेशाही पार्श्वभूमी असलेला विद्वान व्यक्ती किंवा राजातील ऋषी म्हणजे राजर्षी, गयेचे राजर्षी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. ते स्थळ कसे होते? निर्जन होते, म्हणजे जिथं कोणी लोक राहत नाहीत असे निर्जन होते आणि एकांतातील ते स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक म्हणजे संन्यासी त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्षूंनी म्हणजे त्या 5 परिव्राजकांनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणजे गौतमाने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत म्हणजे गौतमाच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची गौतमाची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. गौतमाने जी तपश्चर्या आणि आत्मक्लेश सुरू केले होते, आत्मक्लेश म्हणजे स्वतःच्या शरीराला कष्ट देणे म्हणजे आत्मक्लेश, हे जे गौतमाने सुरू केले होते त्याचे स्वरूप अत्यंत उग्र होते. उग्र म्हणजे कठोर, तीव्र किंवा भयंकर. त्याच्या तपश्चर्येचे आणि आत्मक्लेशाचे स्वरूप अत्यंत भयंकर होते, तीव्र होते, कठोर होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच म्हणजे दिवसातून एकदाच किंवा दर 2 दिवसांनी एक वेळा याप्रमाणे जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे. रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे. गुजराण करणे म्हणजे पोट भरणे. त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालीचे, काळविटाच्या सबंध म्हणजे पूर्ण किंवा अर्ध्या कातळ्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. म्हणजे उभं राहून त्यानं जर एकदा आसन घेतलं तर तो त्याच्यामध्ये बसत नसे.
मांडी घालून बसल्यावर तो कधी उठत नसे. मांडी घालून जर त्याने आसन घातले तर तो उठत नसे. तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला. पराकोटीला जाणे म्हणजे टोकाला जाणे. तो वैराग्याच्या इतक्या टोकाला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना म्हणजे अत्यंत टोकाच्या यातना, यातना म्हणजे त्रास, दुःख आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. त्याने आपली वस्ती कुठे केली होती? अरण्याच्या म्हणजे जंगलाच्या भयान अशा अंतर्भागात. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस, धाडस म्हणजे हिंमत, त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री, कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ आणि शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा काळ. कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. गर्द म्हणजे दाट. रात्री तो दाट झाडीत राही जिथे जीव गुदमरतो अशा झाडीत. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजरान करू लागला. गुजरान करणे म्हणजे पोट भरणे. तो फक्त डाळीचा एखादा कण, तिळाचा एखादा कण किंवा तांदळाचा एखादा कण यावरच पोट भरू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले. क्षीण म्हणजे अशक्त झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता. पुढे बघूया वैराग्याचा त्याग. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. त्यांनी जे तपश्चर्या आणि आत्मक्लेश जे सुरू केले होते त्याचे स्वरूप कसे होते? अत्यंत उग्र म्हणजे अत्यंत कठोर असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षेपर्यंत चालले. 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की, क्षीण म्हणजे अशक्त, त्याचे शरीर इतके अशक्त झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नाही, नवीन ज्ञान त्याला मिळालं नाही आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नाही. यत्किंचितही उलगडा झाला नाही. यत्किंचितही, यत्किंचितही म्हणजे थोडासाही, कमीत कमी सुद्धा उलगडा झाला नाही. म्हणजे त्याच्या मनात जो प्रश्न होता त्या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. ऐहिक दुःखावर त्याला उपाय शोधायचा होता, त्याला तो मिळाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. आपण हा जो वैराग्याचा मार्ग स्वीकारला
हा मार्ग वासनामुक्त होण्याचा नाही. वासना म्हणजे काय हे आपण मागे बघितलं होतं. एखादी गोष्ट मिळावी किंवा एखादी गोष्ट व्हावी यासाठी मनातील जे तीव्र इच्छा असते त्याला वासना म्हणतात. हा जो मार्ग आहे, वैराग्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा मार्ग नाही किंवा पूर्ण ज्ञानाचा मार्ग नाही किंवा मुक्तीचाही नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात. इहलोक म्हणजे ज्या जगात आपण जगतो ते जग, या जगासाठी दुःख भोगतात. तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. स्वर्गप्राप्तीच्या आशेने ते कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे म्हणजे ध्येयापासून दूर जाणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. सुखाची आशा केल्यामुळे हे लोक निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी सुद्धा आशा केली, म्हणजेच माझ्या बाबतीत देखील असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, म्हणजेच मी प्रयत्नांना दोष देत नाही. मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना मी दोष देत नाही, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. म्हणजे मी हा जो प्रयत्न केला, हा प्रयत्न कशासाठी केला? हीन दर्जाचा मार्ग टाळून, म्हणजे कमी दर्जाचा जो मार्ग आहे तो मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा मी प्रयत्न केला. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? म्हणजे शरीराला जो आपण त्रास देतो, जे कष्ट देत आहो, याला धर्म म्हणता येईल का? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते, मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबवते. म्हणजे कार्य कसं होते शरीरामुळं? शरीराच्या माध्यमातून कार्य कसं होते? मनाच्या प्रेरणेने होते किंवा थांबते. त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. म्हणजे विचारातूनच शरीराचं कार्य चालते, म्हणून विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते, पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच. पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठावयाचे आहे, ते त्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो कसा गाठू शकेल? ज्याचे मन शांत नाही, तो ध्येय कसे गाठू शकेल? कारण ध्येय हे मनाच्या साह्याने गाठावयाचे आहे. खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. शांती आणि एकाग्रता पाहिजे असल्यास शरीराच्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. त्यावेळी उरुवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला, वटवृक्ष म्हणजे वडाचा वृक्ष, वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता. संकल्प म्हणजे निर्धार केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो म्हणजे गौतम नदीकाठी गेला. सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली.
वैराग्य मार्गाची परीक्षा संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. तिरस्काराने म्हणजे अतिद्वेषाने ते त्याला सोडून गेले. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये आणि तोपर्यंत जय भीम.